हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मित्रांनो, तर तुमचं सर्वांचं आणखी एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघितला असाल पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपल्या गोट्यातील नियोजन तुम्हाला आखलं होतं. तर आज आपण ह्या गाई म्हशींना चारा कशा प्रकारे टाकतो व फीड कोणत्या प्रकारे लावतो, तर हे सर्वांची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना सांगणार आहे. तर तुम्ही बघितलं असाल की जी नवीन मुलं असतात, जी गोटा फार्मिंगचं काम चालू करण्याचा प्रयत्न करतात, त्यांना योग्य नियोजन माहीत नसतं चाऱ्याचं कसं टाकावं लागतं, जेणेकरून ती दुधामध्ये त्यांना घट होतो आणि फॅट SNF वगैरे योग्य प्रमाणात लागत नाही. तर जे त्यांचं चाऱ्याचं प्रमाण जे असतं, तर योग्यरित्या टाकलं तर त्या जनावरांना काय होतं की जे फॅटचं प्रमाण वाढतो आणि SNF मध्ये घट होणार नाही. तर मित्रांनो, तर तुम्ही बघू शकता आपण इथं गुळ्याचं आणि हिरवा वैरण आणि कडबा कुटी ही सगळं नियोजन लावून ठेवलं. आणि तर आपण अशा प्रकारे आपल्या सर्व जनावरांना चारा वगैरे सगळं टाकून घेतले आणि याच्यावर चंदी वगैरे टाकून घेतले आणि धारी पण काढून घेतल्यात. मित्रांनो, तर अशा प्रकारे आपण सुका चारा आणि तिथं ओला चारा कालच्या तारखेमध्ये ओला चारा कापून ठेवतात, जेणेकरून दिवसभरामध्ये त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण ही कमी होऊन जाईल उन्हाच्या माध्यमातून. आणि पाण्याचं प्रमाण कमी झाल्यानं काय होतं, त्याच्यातलं पाण्याचं प्रमाण जर कमी झालं तर जे त्याच्यामध्ये जे प्रोटीनचे घटक असतात ती योग्य प्रमाणामध्ये गाईला किंवा तुमच्या म्हशींना योग्य प्रमाणात मिळतो, जेणेकरून ती फॅट बी वाढते, जनावरांची तब्येत पण खालावत नाही. तर मित्रांनो, या इथं असं जनावरच्या गुळ्याचं नियोजन लावून ठेवले आणि ही गुळी सोयाबीनची गुळी, हरभरा गुळी आणि तुरीची गुळी अशी गव्हाची गुळी अशी मिक्स करून ठेवले. आणि जेणेकरून ती जनावरांना चाऱ्यामध्ये अलग अलग प्रकारची गुळी टाकल्यानं काय होतं की जनावरं जी असतात, जे तब्येतवान असतात, तंदुरुस्त राहतात आणि जनावरं खालावत नाहीत. आणि इथं ओला चारा आपण नेपियर ग्रास, ऑस्ट्रेलियन नेपियर ग्रास, इंडोनेशियन नेपियर ग्रास आणि काट्याचं नेपियर ग्रास असे 3 प्रकारचे नेपियर ग्रास लावलेत. 3 प्रकारचे नेपियर ग्रास लावलेत आणि जी ऑस्ट्रेलियन नेपियर ग्रास जी आहे ते फुटव्याचं प्रमाण जास्त असतं आणि याच्यामध्ये प्रोटीनचं आहार बी जास्त असतं. त्या जनावराला योग्य प्रमाणामध्ये हे आणि होईल तेव्हा लवकरात लवकर जास्त फुटवा करतात. आणि अशा प्रकारे आपण आपल्या सगळ्या जनावरांना चारा वगैरे सगळं घेतले टाकून. आणि मित्रांनो, सांगायचं एवढंच की जी नवीन मुलं आहेत, जी गोटा फार्मिंगचं काम चालू करणार आहेत, त्यांनी अनेक सारे व्हिडिओ बघितले असतील यूट्यूबवरती. आणि काय व्हिडिओ बघितल्यानं काय होणार नाही. तर तुम्ही जी तुमच्या आसपास जे गोटा फार्मिंगचं काम चालू असेल, गोट्याचं काम म्हणजे जी गोटा ते नसतील गाई म्हशीचा, तिथं जाऊन भेट द्या, जेणेकरून तुम्हाला योग्य माहिती आणि पुरेपूर माहिती भेटेल. आणि असे अनेक सारे तुम्ही व्हिडिओ बघितला असाल यूट्यूबवरती, त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला